रोहित पवार बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या सोबत युगेंद्र पवारही आहेत। अजित पवारांच्या अपघाताबाबत ते गुन्हा नोंदवतात। गेल्या अर्ध्या तासापासून पोलिसांशी चर्चा सुरू आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। ताजे अपडेट्स, ताजे व्हिज्युअल्स एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय। युगेंद्र पवार बारामती पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या सोबत आहेत। रोहित पवार सुद्धा बारामती पोलीस स्टेशनमध्ये अगदी आक्रमकपणे आपले मुद्दे मांडताना बोलताना दिसून येत आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून पोलिसांशी चर्चा सुरू आहे। अजित पवारांच्या अपघाताबाबत गुन्हा नोंदवणार असल्याचं कळतंय आणि त्याच संदर्भात ते पोलिसांशी चर्चा करतायत। गेल्या अर्धा तास पोलिसांची चर्चा सुरू आहे आणि त्यांच्यासोबत युगेंद्र पवार सुद्धा। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे। अजित दादांच्या कार्यकर्त्यांची सगळी गर्दी आता तिकडे बारामती पोलीस स्टेशन बाहेर। या संदर्भात अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। देविदास राखुंडे आपले प्रतिनिधी थेट बारामतीहून आपल्यासोबत जोडले गेले। देविदास, काय अधिकचे अपडेट्स, काय सध्याची स्थिती आहे तिकडे? सौरभ, आमदार रोहित पवार बारामती तालुका पोलीस ठाण्यात गेलेत। त्याला जवळपास आता पाऊण तास झालेला आहे। रोहित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार देखील आहेत। जवळपास 45 मिनिटांपेक्षा अधिक काळ झालेला आहे। बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड असतील, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव असतील, यांच्यासह सोबत रोहित पवार यांची चर्चा सुरू आहे। खरं तर रोहित पवार आपल्या मागणीवरती ठाम आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये या संपूर्ण प्रकरणी, म्हणजे अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी DGC असतील किंवा इतर त्यांच्या ज्या मागण्या आहेत, कंपनी असेल, कंपनीचा मालक असेल, अधिकारी असतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि याची चर्चा जी आहे ती गेले 45 मिनिटांपासून सुरू आहे। काल मरीन ड्राईव्हमध्ये ज्यावेळेस रोहित पवार पोहोचले होते त्यावेळी त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला नाही आहे। आणि त्याचवेळी रोहित पवार यांनी स्पष्ट केलं की बारामतीमध्ये ज्या पोलीस ठाण्याच्या कक्षेमध्ये हा अपघात घडला त्या ठिकाणी तरी आमचा गुन्हा दाखल करून घेतला जाईल आणि आम्हाला तशी आशा आहे, म्हणून मी उद्या बारामतीला जातो, हे कालच जाहीर केलं। आणि त्यानंतर रोहित पवार जे त्या सकाळी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी पोहोचले आणि रोहित पवार यांच्या समर्थनात अख्खा बारामतीकर, ज्याला आपण म्हणू, हजारोंच्या संख्येनं बारामतीकर उतरले। पोलीस ठाण्यामधले हे दृश्य आहेत, गर्दी आपण पाहू शकतो। याच समोरचं एक बॅनर लावण्यात आलेला आहे, बारामतीचा श्वास, महाराष्ट्राच्या विकासाचा महामेरू, तमाम बारामतीकरांचा स्वाभिमान, अशा पद्धतीचं एक पोस्टर हातात घेतलेलं आहे। आणि हे कार्यकर्ते जे आहेत ते ज्या केबिनमध्ये आमदार रोहित पवार यांची पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे त्या केबिनच्या बाहेर हे कार्यकर्ते उभे आहेत आणि असंख्य कार्यकर्ते बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये बसून आहेत। माझ्याबरोबर या ठिकाणचे काही कार्यकर्ते, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। खरं तर पाऊण तास झालं ही चर्चा आतमध्ये सुरू आहे। काल देखील मरीन ड्राईव्हला रोहित पवार गेले होते गुन्हा दाखल करण्यासाठी, अद्यापपर्यंत गुन्हा दाखल होत नाहीये। काय भावना आहेत? का गुन्हा दाखल होत नाही हा पहिला प्रश्न आहे आमचा। आज रोज 10 शंका त्या ठिकाणी उपस्थित केलेल्या जातात, परंतु एका देखील शंकेचं आमचं निरसनच होत नाही। रोज उठून बारामतीकर एक नवीन काहीतरी समोर येतोय की असं झालं तसं झालं। अरे एका तरी प्रश्नाचं आमच्या उत्तर द्या। हे उत्तर मिळण्यासाठी प्रशासनाने योग्य दखल घेतली पाहिजे। अहो FIR तुम्ही नोंदत नाही म्हणजे कुठली हुकुमशाही, कुठल्या आपण काळामध्ये राहतोय? आपण मोगलाईमध्ये राहतोय का आपण? आदरणीय अजितदादा हे उपमुख्यमंत्री होते। उपमुख्यमंत्री दादा यांचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या मृत्यू संदर्भात एवढं झगडावं लागतंय। आम्ही शॉकिंग आहोत सर्व बारामतीकर। आज दादा, आम्ही 1 महिना वाट बघितली, दादा गेल्यानंतर संबंध बारामतीकर, घराघरामधली लोक दुःखी होती। 1 महिना वाट बघितली, पण आता आम्ही बारामतीकर गप्प बसणार नाही। योग्य कारण, जे परफेक्ट कारण आहे, न्याय झालाच पाहिजे। आणि आज या ठिकाणी जर गुन्हा नोंदला नाही तर हा सगळा लढा, हे सगळे आंदोलन सबंध महाराष्ट्रभर आम्ही पेटवणार। एक सर्वसामान्य बारामतीकर म्हणून मी जबाबदारीने आज तुम्हाला हे सांगू इच्छितो। किती वेळ बसून राहणार आहात तुमच्या ठाम मागणीवरती? जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून राहणार। 1 दिवस जाऊ, 2 दिवस जाऊ, नाही तर 10 दिवस जाऊ, आम्ही या ठिकाणावर हलणारच नाही। कारण बारामतीमध्ये गुन्हा घडलाय, आपल्या एअरपोर्ट बारामतीचं तिथं हा अपघात झालेला आहे ना, गुन्हा हा दाखल करूनच घ्यावा लागेल त्यांना। आम्ही हलणारच नाही इथून। आज इतर काही लोक आपल्या बरोबर आहेत। काय एकंदरीत गेल्या 2 तासापासून तुम्ही बारामती पोलीस ठाण्याच्या या परिसरात, तालुका पोलीस ठाण्याच्या पाऊण तास झाला आतमध्ये चर्चा सुरू आहे रोहित पवारांची, अद्यापपर्यंत रोहित पवारांची मागणी जी आहे किंवा बारामतीकरांची जी मागणी आहे ती पूर्ण होताना दिसत नाही। काय भूमिका आहे? एक लक्षात ठेवा, 28 तारखेपासून आत्तापर्यंत 1 महिना होत आलेला आहे आणि 1 महिना होत आलेला असताना देखील जर
अजितदादांच्या बाबतीत, एका राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या बाबतीत जर इतकं जर ढिसाळपणा जर यंत्रणा करत असेल तर आमचं म्हणणं आहे, ह्या राज्याचं गृह खातं करतं काय? या राज्याच्या गृह खात्याला या सगळ्या गोष्टीत कुठं काही झाकायचंय का? ह्या राज्याचं गृह खातं करतं काय? त्या गृह खात्याचा मंत्री करतो काय? कारण का आम्ही आज 1 तास, तुम्ही 2 तास मोजताय ना, आम्ही 1 महिना मोजलाय आणि आता आमचा एक गेलेला माणूस आमचा लाखाचा पोशिंदा गेलाय साहेब. बोलायला लागलं की रडायला थांबवत नाही. या लाखांचा पोशिंदा गेलेला आहे आणि म्हणून की आता तुम्ही प्रश्न विचारला आमच्या कार्यकर्त्याला, तुम्ही किती दिवस, आम्ही मरू पण माग हटणार नाही. आणि आमच्या ह्या नेत्यासाठी आज अजितदादांचा अंत झालाय तेव्हा प्रश्न विचारण्यासाठी उद्या आम्हाला भीती आहे, आम्हाला संशय आहे. आमच्या रोहित दादांना पण तितकं Z+ संरक्षण मिळालं पाहिजे. रोहित दादांबद्दल सुद्धा उद्या जर काही हे करण्याची शक्यता आहे, म्हणून रोहित दादांना अर्जंटमध्ये Z+ सुरक्षा मिळाली पाहिजे. आणि हा महाराष्ट्र आणि हा कुठलाच कार्यकर्ता रोहित दादांच्या पाठीमागे आला नाही. जोपर्यंत अजितदादांच्या मृत्यूचं गुण उलगडत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जीवाचा सुद्धा विचार करणार नाही. तर रोहित पवार यांना समर्थन दर्शवण्यासाठी तृतीयपंथी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच लहानांपासून थोरांपर्यंत, आबालवृद्धांपर्यंत अगदी जर आपण म्हणू सौरभ, बारामती पोलीस ठाण्यामध्ये हे सर्व लोक एकवटलेत. यांच्या देखील काय भावना आहेत आणि हे काय या ठिकाणी आलेत हे देखील आपण जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल मला, अजित पवार यांचं अपघाती निधन झालंय आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी रोहित पवार पाऊण तास आतमध्ये चर्चा करतायत. तुम्ही देखील या लढ्यामध्ये सामील झालेला आहात. काय भावना आहेत? रोहित पवार जे करतायत त्यांच्या पाठीशी संपूर्ण बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि आमच्या तृतीयपंथी संघटनासुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहेत. आणि या दादांचं हे अपघाती निधन नसून काहीतरी 100% घातपात आहे. हे त्यासाठी मी सरकारचा पूर्णपणे आमच्या तृतीयपंथी संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो. आणि इथून पुढच्या सगळ्या आंदोलनाला आमच्या तृतीयपंथी संघटना संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देशात सुद्धा रोहितदादांसोबत असतील. आणि याचा लवकरात लवकर सरकारने छडा लावावा आणि काय जे सत्य आहे रोहितदादांसमोर त्यांनी सगळं सत्य मांडावं. सौरभ, आपण बघतोय की हे तृतीयपंथी मंडळी आहेत आणि ते संपूर्ण या प्रकरणी सरकारचा आता थेट निषेध नोंदवत आहेत. कारण 28 दिवस झालेत जवळपास आणि 28 दिवस जरी झाले तरी देखील या प्रकरणाचं गूढ जे आहे ते उलगडायला तयार नाही. हा अपघात आहे की घातपात आहे या अनेक शंका बारामतीकरांच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहेत. आणि या शंका जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रांना किंवा बारामतीकराला सध्या झोप येऊ देत नाहीत. आणि म्हणूनच आमदार रोहित पवार यांनी जो लढा पुकारलेला आहे त्या लढ्याला संपूर्ण बारामतीकर जे आहेत ते आपला पाठिंबा दर्शवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ, निश्चितच धन्यवाद देविदास, आपण केलेल्या विशेष माहितीसाठी. आपण असेच लक्ष ठेवून असा.